ओपिनियन पोलमध्ये जी चर्चा आपण करतोय मराठवाड्याची त्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राजीव सरांनी मराठवाड्यातला नांदेड या मतदारसंघाकडे लक्ष वेधलेलं आहे, कारण नांदेडमध्ये राजकीय उलथापालट झाली तरीही काँग्रेस तिथे आघाडी घेताना दिसते। तुमच्यासाठी दिलासाची गोष्ट सावंतजी? निश्चितपणे म्हणजे नांदेडचा जर तुम्ही इतिहास बघितला तर तो काँग्रेसचा इतिहास आहे। म्हणजे स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचं पासून असेल आणि इतकं प्रचंड मोठं काम त्या याच्यामध्ये झालेलं आहे। सहकाराच्या माध्यमातून असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते तिकडे आहेत, काँग्रेसचा एक प्रकारचा जनमानसामधला प्रभाव मोठा आहे। बहुतेक वंचितचा तुम्हाला खूप मोठा फटका त्या तो मतदारसंघामध्ये म्हणजे एक त्यापेक्षा म्हणायचं झालं तर ऍक्सिडेंट होता त्यावेळेला, की खऱ्या अर्थाने एवढी अपेक्षा नव्हती तितके मोठ्या पद्धतीनं वंचितकडे त्यावेळेला मतदान गेलं 1.5 लाख, आणि त्यामुळे अशोक चव्हाणांचा पराभव तेव्हा झाला होता। नंतर ते विधानसभेमध्ये वंचितचा प्रभाव पूर्णपणे गेला आणि आता मला वाटतं की त्याचं मला असं वाटतं की निष्प्रभ असू शकेल अशा तऱ्हेची परिस्थिती मला वाटते। त्यामुळे हा जो काही वसंत चव्हाणांच्या संदर्भामध्ये एक प्रकारचं जे आकर्षण आहे, त्यांनी जेव्हा फॉर्म भरायला गेले तिथपासूनच लोकांचा प्रभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे राज्यामधलं जे वातावरण आहे, ज्या पद्धतीनं पक्षांतर होतंय, हे काही जनतेला तिथल्या आवडलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये आवडलेलं नाही वस्तुस्थिती। पण बीड आणि जालन्यामुळे तुमच्यासाठी परिस्थिती फारच समाधानकारक मराठवाड्यातली दरेकरजी? नाही, मला वाटतं मराठवाड्यातही भारतीय जनता पार्टीसाठी उत्तम परिस्थिती राहणार आहे। आणि मी आपल्याला अत्यंत खात्रीनं सांगतो, नांदेडचा विजय हा सुद्धा प्रतापराव चिखलीकरांच्याच बाजूने त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने ते विजयी होतील। याची कारण आता जे सचिन सावंत यांनी सांगितलं की शंकरराव चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब सहकार, अशोक चव्हाण तर पुत्रच आहेत ना शंकरराव चव्हाण साहेबांचे, सहकार तर त्यांच्याच कारखाने सहकारी संस्था अशोक चव्हाण साहेबांच्याच नेतृत्वाखाली आहेत ना। आणि जर अशोक चव्हाण साहेबांना पक्षात घेतलं, खासदार केलं, त्यांचा सन्मान होत असताना त्यांची जागा तिथे अशोक चव्हाण साहेब येण्याने जावं असं होऊ शकत नाही ना, कारण शेवटी त्यांना त्यांचं भविष्यातलं राजकारण आहे, त्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे मला अजिबात नांदेडच्या बाबतीत 1% त्या ठिकाणी शंका नाही, कारण भारतीय जनता पार्टीतले सगळे आमदार कामाला लागलेत, अशोक चव्हाण साहेबांची टीम त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे, आणि त्यामुळं अनेक प्रचंड जनसंपर्क प्रतापराव पाटील चिखलीकरांचा त्या ठिकाणी आहे। अमित भाईंची परवाची सभा झाली, ती एक रेकॉर्ड ब्रेक सभा त्या ठिकाणी झाली, पुन्हा मोदी साहेबांची सभा होती, आणि त्याच्यामुळे नांदेडच्या विषयी मला अजिबात शंका वाटत नाही। आता प्रश्न हिंगोली, परभणी आणि संभाजीनगर आणि धाराशिव, नांदेडबद्दल इतके विश्वासू आहात तर तुमच्या दोनही इतक्या मोठ्या नेत्यांच्या सभा तुम्हाला त्याच मतदारसंघामध्ये का द्याव्याशा वाटतात? नाही, आता निवडणुका आहेत, सभा नाही घेणार तर आम्ही काय करणार, काय भजन करणार का? अरे आमची ती स्ट्रॅटेजी, आम्ही कुठे सभा घ्याव्या आणि जर तिथे आमचं मताधिक्य वाढणार असेल तर आम्ही काय दुर्लक्षित करायचं का? कुठे सभा घ्याव्यात, का घ्याव्या, हे पक्ष ठरवत असतो ना। आता आम्हाला तिथे वाटतं की आणखी ताकद देण्याची आवश्यकता आहे, मताधिक्य वाढलं पाहिजे, त्याच्यामुळे सभा घेण्याची आवश्यकता म्हणजे जिथे जिंकणार आहोत तिथे सभा घ्यायचं ना, असं आहे का? घेऊन जो मतदारसंघ सहज आपल्यासाठी क्लीन सीट असेल असं वाटत होतं, मेहनत घेता। एक लक्षात ठेवा, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह आणि देवेंद्रजी यांचं जरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत दैनंदिन काढा जरा, किती दिवसात सभा घेतात, आणि त्याच वेळेला राहुल गांधी साहेब किंवा त्यांचे नेते यांच्या सभा काढा। आम्ही पक्षाची निवडणूक टाइमपास म्हणून लढत नाहीये किंवा कोणाला नाही, आपण का घेताय? अर्थात आम्ही प्रिकॉशन घेतो ना, 100% जिंकणार असलो तरी गाफील राहत नाही। सावध पण जे निवडणुकीत आवश्यक असतं ते तंतोतंत भारतीय जनता पार्टी घेते। आणि आपण दुसरा जे मुद्द्यावर जातो मी, हिंगोली, परभणी, संभाजीनगर आणि धाराशिव, ह्या चारही जागा शिवसेनेकडे त्या ठिकाणी आमच्या वाटपात गेलेल्या आहेत। आणि आपण म्हणता मराठा आंदोलनाचा विषय, एक गोष्ट महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज त्या ठिकाणी मान्य करेल। देवेंद्रजींवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले, आक्षेप घेतले, आरक्षण देऊनही तो एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, मी डिबेटही करू शकेन। तथापि आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी छत्रपतींच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी नमन करत सांगितलं होतं, मी आरक्षण देणार, ते 10% आरक्षण दिलं। मराठा समाजात त्यांच्या प्रती एक वेगळी संवेदना आहे, आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी निवडणूक कोण करतायत? त्यांनाही आज महायुतीमध्ये ते राज्याचं नेतृत्व करत असताना जर मराठवाड्यासारख्या ठिकाणी 4 सीट जाणार असतील तर ते शक्य नाहीये। आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी मशिनरी यंत्रणा लावून मला वाटत नाही मराठवाड्यात हा पोल जो काय आपण दाखवतोय त्याप्रमाणे निकाल येईल 100% त्या ठिकाणी। आणि आता पोल जिथे उमेदवारच जाहीर नाही झाला संभाजीनगरचा, तिथे तुम्ही आघाडी देऊन जिंकून पण दाखवला। त्याच्यामध्ये असं होतं की इंडिया उमेदवाराला काहीतरी मार्क्स असतील ना, इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यामधला कोण उमेदवार असेल
अशा अर्थानं घेतलेला तो पोल होता. नाही, कारण कविता- आपण आकडे सांगितले त्याच्यानुसार 11 मार्च पासून सुरू, आपण- तेव्हापासून सगळीकडे उमेदवार घोषित झालेले नव्हते. माझंही एक त्याच्यावर ऐका, माझं झालं, माझंही एक ऐका. उमेदवार तुम्ही विश्लेषण करत असताना किंवा पोल देत असताना आपण पक्ष बघतो, उमेदवार बघतो, वेगवेगळे पॅरामीटर्स असतात हो ना. ना. जिथे उमेदवारच आला नाही तिथे अगोदरच आपण दरेकरजी जेव्हा पक्षाला हो ना, पण हा ओपिनियन पोल आहे ना, जेव्हा उमेदवार होईल त्याचा परिणाम काहीतरी होईल. हा, होईल हा काही ना. निकाल नाहीये. नाही, हा नाही, आम्ही आता- मी आमचं स्पष्टीकरण सांगतोय हो, त्याच्यावर. ठीक आहे ना, काय उमेदवार नाही. झाल्यानंतर मतात फरक पडेल. हा, त्याच्यावर उमेदवार तुम्ही झाला- चांगला उमेदवार द्या, तुम्हाला फायदा होईल. हा, अशा चांगल्या सूचना करा आम्हाला, म्हणून तर आम्ही स्वागत दरेकरजी करू. ती टक्कर सहज सोपी असेल की काटेकी असेल की दरेकर- चुरशीची नाही, असेल, तिथे त्याचा अत्यंत विचार करतो ना. चांगला नाही, नाही, उमेदवार काय झालं असणार. कविता, दरेकरजींनी बोलता बोलता म्हणाले की इतकी सगळी मशिनरी लावून नाही, त्यांना मशिनरीवरती फार विश्वास आहे भारतीय जनता पक्षात. नाही, पण हे असंच बोलणं ना. जनमताचा प्रभाव नाही, या ऐका- पलीकडे ऐका काहीच ना खरं, करू ऐका- शकत ऐका. नाही. मला एकच कळतं, मुद्द्यावर एकच बोलणारच नाही. एकच सांगितलं. त्यांना फक्त EVM आता येणार, मगाशी बोलता यांचं बोलता राज्य नांदेडबद्दल जिंकलं, बोलायचं, पण तेलंगणाचं ऐका ना तिथे खरं. EVM नसते. ऐका ना खरं, माझं एवढंच नाही, म्हणणं आहे. जरा मुद्द्यावर ऐका ना, बोला ना. मुद्द्यावर बोललो, पटकन मुद्दा ना, तुमच्या ते- बोलण्यातच घेतलं. मला फक्त म्हणायचंय की जालना आणि लातूर या ठिकाणी ज्यावेळेला आपण निगेटिव्ह दाखवतात, माझं एवढं मत आहे कारण आम्हाला ग्राउंड रियालिटी तिथे कळते. एक तर कॅन्डिडेटही लातूरला फार चांगला दिलेला आहे आणि जालनाला गेल्या वेळेला कल्याण काळे हे फार कमी मताने हरले होते, लक्षात घ्या. आणि त्यांच्याबद्दलचा एक फार मोठा प्रभाव आहे. जसं आता उमेदवार नाही म्हणतायत, पण इथे उमेदवार दिलेला आहे आणि त्याचा प्रभाव मोठा आहे. मला जालना आणि लातूर आमची निवडून येते अशा पद्धतीचे इनपुट्स आहेत. आणि ना सर्वात महत्वाची प्रतिक्रिया या मराठवाड्याची चर्चा करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आणि शिवसेना शिंदे गटाची सुद्धा असणार आहे. दोघांकडेही मला जायचंय. छोटासा ब्रेक 20 सेकंदांचा घेऊन लगेच परत येते. पाहत रहा एबीपी माझा.